जय शिवराय शेतकरी बांधवांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता तुम्हाला मिळणार नाही जर तुम्ही ई-केवायसी नाही केली तर. ई-केवायसी अगदी 2 मिनिटात घर बसल्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही करू शकता आणि ही मुदत 30 जूनपर्यंत असल्याची माहिती आम्हाला मिळत आहे. तर शेतकरी बांधवांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती देणार आहोत. ई-केवायसी नेमकी कशी करायची, कुठून करायची आणि कोणत्या शेतकरी या ई-केवायसीत पात्र होतील, संपूर्ण माहिती आपण देणार आहोत. त्याआधी या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी तुम्हाला काय करायचे, आपल्या प्ले स्टोअरवरती जायचं आहे मोबाईलमधील आणि तुम्हाला पीएम किसान असं ॲप्लिकेशन सर्च करायचं आहे. पीएम किसान म्हणून सर्च केलं तरी चालेल, ठीक आहे. सर्च केल्यानंतर अशा पद्धतीने सर्चिंग होईल आणि हे तुम्हाला दिसतंय पीएम किसानचं हिरव्या कलरचं ॲप्लिकेशन, हे तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. ही मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे, तुम्ही सुद्धा इन्स्टॉल करून घ्यायचे. त्यानंतर दुसरं ॲप्लिकेशन आहे हे आधार फेस आय डी, ठीक आहे. फेस आर डी हे ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे, ठीक आहे. अशा पद्धतीचं हे आधार फेस आर डी हे ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. हे सुद्धा लय महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर आता काय करायचं, आधार फेस आय डीचं इन्स्टॉल करून सोडून द्यायचं आहे. त्यात काय काम करायचं नाही तुम्हाला. आता जे पीएम किसानचं ॲप्लिकेशन इन्स्टॉल केले ना, तिथं यायचं आहे. तिथं आल्यानंतर अशा पद्धतीने पेज ओपन होईल, ठीक आहे. नेक्स्टवरती सिलेक्ट करायचं आहे. लोडिंग घेईल. आता तुम्हाला इथं काय करायचं आहे, लॉग इन या ऑप्शनवरती सिलेक्ट करायचं आहे. आता इथं बघा, इथं सर्वात महत्त्वाचं हे प्रश्न येतं, ठीक आहे. इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर बेनिफिशरी यावरती सिलेक्ट करायचं आहे. इथं रजिस्ट्रेशन आय डी म्हणजे जो तुमचा पीएम किसानचा रजिस्ट्रेशन आय डी आहे तो सिलेक्ट करायचा आहे. तो जर नसेल तर तुम्हाला आधार नंबर टाकायचा. मी माझा आधार नंबर टाकून घेतो, तुम्ही तुमचा आधार नंबर इथं टाकायचा आहे, ओके. मी माझा आधार नंबर सिलेक्ट केलेला आहे. इथं आय ॲग्रीवरती सिलेक्ट करायचं आणि स्कॅन पेस्ट अशा पद्धतीने आपलं फेससुद्धा स्कॅन करायचं आहे, ठीक आहे. फेस स्कॅन करण्यासाठी मी माझं फेस स्कॅन करून घेतो, ठीक आहे. फेस स्कॅन केल्यानंतर अशा पद्धतीने लोडिंग घेईन, ठीक आहे. लोडिंग घेतल्यानंतर अशा पद्धतीचा डॅशबोर्ड ओपन होईल. इथं आता डॅशबोर्डवरती सिलेक्ट करायचं आहे, ठीक आहे. इथं जर तुमचं ई-केवायसी स्टेटस यस असेल तर टेन्शन घेऊ नका, तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता 100% भेटणार आहे. इथं सर्व तुमचे डिटेल दिसेल. अशा पद्धतीने मी घर बसल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेची ई-केवायसी करू शकता, ठीक आहे. अशाच अपडेटसाठी काही अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि असं अपडेटसाठी सबस्क्राईब